स्वामी समर्थ. आजच्या दिवसाची सुरुवात खूपच पॉझिटिव्ह आणि सूर्यनारायणाच्या दर्शनाने झाली आणि त्यानंतर माझे अगदी छोटे छोटे कामाचे जे दररोज सकाळचे रुटीन आहे ते पूर्ण करून सेवेला सुरुवात करायची होती. तर आज कुंजम सेवेचा दुसरा दिवस होता. असाच हा एक दिवस जाऊन कुंजम सेवेचा जो संकल्प आहे तो पूर्ण व्हावा आणि त्यानंतर लगेच जी कालची सेवा होती त्याची उत्तरपूजा केली. सगळं साहित्य वेगळं करून जे आपल्याला नवीन सेवा करायची आहे त्याची तयारीला सुरुवात केली आणि त्यानंतर अगदी सुंदर आणि प्रसन्न अशी पूजाही केली, आरती झाली. आणि ही सेवा जी करते ना, आज दुसरा दिवस होता पण कालच्या दिवशी जी पॉझिटिव्ह एनर्जी जाणवत होती ती आज अचानकच खूपच जास्त वाटायला लागली. जणू आज माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद थोडा जास्तच होता की काय, पण खूपच पॉझिटिव्ह वाटतं जेव्हा ही सेवा करते. आणि त्यानंतर लगेचच देवपूजेला सुरुवात केली, कारण की बाकीच्या जशा सेवा महत्त्वाच्या आहेत तशीच आपल्या स्वामींची सेवा खूप महत्त्वाची आहे. तर महाराजांच्या सेवेला सुरुवात केली. तर दररोज माझ्या घरात महाराजांचा अभिषेक असतो आणि त्याचं तीर्थ जे आहे त्या तीर्थाचे अगणित असे फायदे आहे. आणि सगळ्यांना सांगेल की महाराजांची जी मूर्ती आहे त्याचं तीर्थ जे आजाराने ग्रासलेले आहे, ज्यांना कुठलाही त्रास आहे, त्यांनी जर ते तीर्थ घेतलं तर त्यांना खूपच रिझल्ट भेटतात. त्यानंतर माझी जी नित्य देवपूजा आहे ती करून घेतली. सगळे दिवस सारखे नसतात, पण ज्या दिवशी काही विशेष सेवा होते, जास्त मंत्रस्तोत्र पठण केले जाते, त्या दिवशी अगदी घर असं प्रसन्न आणि पॉझिटिव्ह वाटतं. जणू महाराज स्वतः घरामध्ये आहेत असं होते. पण त्या सेवेसोबत आपल्या महाराजांची जी नित्यसेवा आहे ती करायलाही विसरायचं नाही आहे. तर माझी इथेच नित्यसेवेची तयारी ही चालू होती, कारण की नित्यसेवा ही एक अशी सेवा आहे की जी आयुष्यात कधीच कशाची कमी पडू देत नाही. त्यानंतर आरती वगैरे झाली. तुम्ही अशी सेवा करत असाल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि लवकरच अधिक मास म्हणजे धोंड्याचा महिना सुरू होणार आहे, त्यामुळे घराची स्वच्छता करायला घेतली होती. पण आमच्या पिल्लूच्या मदतीशिवाय घराची स्वच्छता होणार थोडी आहे. तर ब्लॉग कसा वाटला हे नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ.